हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन अ सिल्वर जुबली एपिसोड ऑफ द संडे इज फंडे. लक्षात ठेवा, हा आपला सिल्वर जुबली अशा प्रकारचा एपिसोड आहे. त्याच्यामुळे आज आपण नक्कीच या एपिसोड मध्ये धमाल करणार आहोत. काय असेल बरं आज आपल्यासाठी? लक्षात आलंय तुमच्या? मला वाटतं आज तुम्हाला सांगायची गरज नाही की आज आपली थीम काय असणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, आज मी खास आपल्या मुलांसाठी स्पेशल थीम आणलेली आहे, रोबोटिक्स. चला तर मग आपण आधी रोबोटिक्सची मजा घेऊया आणि मग रोबोटिक्स मधल्या काही गोष्टी आपण शिकूया. मित्रांनो, रोबोटिक्स म्हणजे काय असेल बरं? कदाचित काहींना असं वाटत असेल की रोबोट म्हटल्यानंतर अशा प्रकारचा एखादा मनुष्याचा आकार तुमच्या समोर येत असेल किंवा अशा प्रकारचा आकार समोर येत असेल आणि माणसाचा मशीन मधला आकार म्हणजे रोबोटिक्स असं कदाचित तुम्हाला वाटत असेल. पण लक्षात ठेवा, या ठिकाणी मुद्दाम मी वेगवेगळ्या आकाराचे रोबोट्स आणलेले जे छोट्या मुलांनी तयार केलेले आहेत. लक्षात ठेवा, रोबोटिक्स याचा अर्थ जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला एक शब्द सांगतो, तो लक्षात ठेवा. दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टेम. STEM. STEM याचा अर्थ असा होतो की सायन्स, टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स या सगळ्यांचं मिश्रण जर आपण केलं तर त्या ठिकाणी रोबोट तयार होत असतात. रोबोटिक्स मध्ये मोठ्या प्रमाणावरती आपण मेकॅनिक्सचा वापर करत असतो, इलेक्ट्रॉनिक्सचा वापर करत असतो, इलेक्ट्रिसिटीचा वापर करत असतो, सेन्सर्सचा वापर करत असतो आणि मोठ्या प्रमाणावरती मॅथमॅटिक्स सुद्धा वापरत असतो. म्हणजे या सगळ्या ब्रँचचं मिश्रण म्हणजे त्या ठिकाणी रोबोटिक्स असतं. आहे की नाही मजा? चला आपण आता अथर्वचे काही रोबोट्स बघूया आणि मग रोबोटिक्सला सुरुवात करूया. चला आपण अथर्वचा जो रोबोट आहे त्याची थोडीशी मजा घेऊया. अथर्व बघा, रोबोट हा पुढे मागे होतोय, है ना मजा? तो बघा, तो एक रोटेशन कंप्लीट करू शकतो. बघा, रोबोटचा एक विशिष्ट असा आवाज सुद्धा तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर त्याला लाईट्स वगैरे सुद्धा लक्षात येतील तुम्हाला. म्हणजे हा एक यंत्रमानव आहे, लक्षात ठेवा. आणि हा यंत्रमानव असल्यामुळे हा अनेक प्रकारचे फंक्शन करतो. अर्थात हे खेळ नाही, हेही लक्षात घ्या. मग मजा आली की नाही? चला आपण थोडस रोबोटिक्सचे जे बेसिक आहे ते बेसिक बघूया. बघा, अशा प्रकारचे काही गिअर मोटर्स असतात. ही गिअर मोटर जर पाहिजे तर हिला सिंगल शाफ्ट गिअर मोटर असं म्हणतात, कारण हिला एका बाजूला शाफ्ट आहे. आणि ही जी असते ही डबल साइड शाफ्ट असलेली गिअर मोटर असते, म्हणजे हिला डबल शाफ्ट गिअर मोटर असं म्हणतात. किंवा ही थोडी ताकदवान अशा प्रकारची गिअर मोटर आहे. आता ही जी गिअर मोटर आहे, या गिअर मोटरला आपण अशा प्रकारचे जे व्हील असतात हे व्हील अटॅच करू शकतो आणि हिला सप्लाय देऊन मग आपण रोबोटिक्सच्या ज्या हालचाली आहेत त्या हालचाली नियंत्रित करू शकतो. आता आपण या ठिकाणी काय बघणार आहोत बघा. ही जी मोटर आहे ही डबल शाफ्ट अशा प्रकारची मोटर आहे आणि डबल शाफ्ट असल्यामुळे हिच्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रोबोटिक्सच्या ज्या मेकॅनिक्सच्या हालचाली आहेत त्या मेकॅनिक्सच्या हालचाली करू शकतो. त्याला आपण छान छान अशा प्रकारचे छोटे छोटे अगदी फक्त या एका मोटर आणि त्यानंतर त्याला सेल लावून कशा पद्धतीने आपण रोबोट्स तयार करू शकतो त्याचा विचार करूया. आपण पुन्हा एकदा अथर्वला बोलवूया आणि त्याने कशा पद्धतीने असे छोटे छोटे रोबोट्स तयार केलेले त्याचा आपण विचार करूया. बघा, आपण जी मोटर घेतली होती ती मोटर या ठिकाणी लावली आणि तिचे हे दोन्ही शाफ्ट आहेत, या दोन्ही शाफ्टला आपण दोन हँड तयार करून घेतलेले आहेत या आईस ड्रायव्हर वाल्याचे. आणि या ठिकाणी आता हा कशा पद्धतीने पुढे किंवा मागे सरकतो आपण त्याचा विचार करू. त्याच्यासाठी पुढे मागे होण्यासाठी एक अशा प्रकारचं स्विच असतं की जे प्लस आणि मायनस सप्लाय देऊ शकतं. दोन सेल आपण या ठिकाणी लावलेले आहेत आणि आता मी ही जी कॉर्ड आहे ही कॉर्ड या छोट्याशा रोबोटला जोडून देतोय. बघा, आता तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी बघा, हा हात खाली करतोय आणि हा हात वरती पण करतोय. म्हणजे या ठिकाणी जर मी इकडे दाबलं तर हा हात खाली करतो आणि इकडे दाबलं तर हा हात वरती करतो. त्याला आपण हा कशा पद्धतीने स्केटिंग करतोय आपण त्याची मजा घेऊया. अथर्व बघा,
बघा आपण एक स्केटिंग करणारा, बर्फावरती स्केटिंग करणारा मनुष्य बनवला की नाही. थोडं पुढे घेऊन जा. हे बघा येते ना मजा. चला आपण आणखी दुसरा रोबोट बघूया. बघा आता या ठिकाणी मी काय केलेलं आहे की 180 डिग्री मध्ये दोन त्या ठिकाणी लेग बसवलेले आहेत आणि हा प्राण्यासारखा हा रोबोट चालू शकतो. बघा अथर्व तुम्हाला चालवून दाखवेल. मोटर तशीच आहे बघा, आहे ना. बघा हा एखादा प्राणी जसा चालतो त्या पद्धतीने हा चालत जातो. येते ना मजा. बघा आता या ठिकाणी हा एक रोबो आहे, याला मारुती असं नाव दिलेलं आहे आम्ही. तर याच्यात काय बघा, पुन्हा आपण अशीच डबल शाफ्टची मोटर वापरलेली आहे आणि आता हा जो आहे हा क्लाइम्बिंग करू शकतो. बघा या ठिकाणी जर मी याला फिरवलं असं तुमच्या लक्षात येईल की हा असा फिरू शकतो. आता मी काय करतोय बघा, याला या दोरीवरती अटकवून देतोय आणि तुमच्या असं लक्षात येईल की हा या दोरीवरती आता चालायला लागेल. बघा हळू. बघा आता हा कशा पद्धतीने या दोरवरती चालतोय, आपण त्याची मजा घेऊया. बघा कसा चालतोय बघा तो, आणि त्या दोरीवरती तो पुढे पुढे सरकत चाललेला आहे. किती मजा. बघा हा अत्यंत महत्वाचा तानाजी रोबोट आहे. याला तानाजी असं नाव याच्यासाठी दिलंय की हा आता याच्यावरती चढून दाखवणार आहे. हा का चढलाय मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. बघा अथर्व आता तुम्हाला तो चढवून दाखवेल. याच्यामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारची जी मोटर आहे ही मोटरच वापरलेली आणि आता हा कशा पद्धतीने क्लाइम्बिंग करतो त्याचा आपण विचार करू. बघा आता हा चालत गेला. बघा हा वरती चढत गेलेला आहे. हा कडा कसा चढतो बघा, आहे ना मजा. का चढला असेल बरं हा, लक्षात घ्या. याला हे जे व्हील लावलेले आहेत, याचे जे लेग आहेत, ह्या लेगला आपण मॅग्नेट्स लावलेले आहेत आणि मॅग्नेट लावल्यामुळे हा या ठिकाणी हा पत्रा आहे आणि पत्र्यावरती हा सहजपणे चढू शकतो. बघा कसा चढतो आपण त्याची परत मजा बघूया. बघा आहे ना. तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता, लक्षात ठेवा. बघा आता शेवटचा या सिरीज मधला रोबोट तुम्हाला मी दाखवतोय. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की इथे मोटर बसवलेली बघा, आणि मोटर बसवून या ठिकाणी फोम शीट जे असतं त्या फोम शीटचे लेग वगैरे तयार केलेले आणि हा पायी कसा चालतो आपण त्याची मजा बघूया. बघा हा पायी चालतो आहे ना. बघा कशा पद्धतीने हा पायी चालतो, मागे येतो त्याच्या पुढे जातो आहे. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल बघा की जेव्हा आपण एखादा रोबोट डिझाईन करतो बघा या पद्धतीने तुमच्या लक्षात येईल की त्याचे जे पाय आहेत ते पाय फिरतात. बघा तुमच्या असं लक्षात येईल की आपण वेगवेगळ्या प्रकारचं मेकॅनिझम वापरून वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट तयार करू शकतो. बघा एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की अथर्वचे काही रोबोट्स आपण बघितले की जे आपण डबल शाफ्ट मोटरवरती कशा पद्धतीने ते चालतात. लक्षात घ्या त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिसिटीचा वापर केला आणि मेकॅनिझमचा वापर केला होता. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर काही मी सेन्सर्स ठेवलेले. लक्षात घ्या या सेन्सर्सचा वापर या रोबोटिक्स मध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. फॉर एक्झाम्पल हा जो सेन्सर दिसतोय आपल्याला किंवा या ठिकाणी सुद्धा हा सेन्सर दिसतोय, हे लाईट डिटेक्ट करणारे सेन्सर्स आहेत, म्हणजे लाईट प्रमाणे हे काम करत असतात. त्याच्यानंतर इथे हे जे दिसतात ते तुम्हाला काळ्या रंगाचे सेन्सर दिसतात बघा. हे काळ्या रंगाचे सेन्सर म्हणजे इन्फ्रारेड सेन्सर आहे. आपण इन्फ्रारेड सेन्सर कशा पद्धतीने काम करतो ते बघणार आहोत. हा प्रॉक्झिमिटी इन्फ्रारेड सेन्सर आहे, म्हणजे हा फक्त प्राण्यांना डिटेक्ट करू शकतो, म्हणून याला आपण बर्गलर अलार्म मध्ये मोठ्या प्रमाणावरती किंवा सिक्युरिटी सिस्टीम मध्ये वापरत असतो. त्याच्यानंतर या ठिकाणी हा मॅग्नेटिक सेन्सर आहे, म्हणजे एखादा दरवाजा जर आपल्याला चालू बंद करायचा असेल तर अशा ठिकाणी वापरतात. हा व्हायब्रेशन सेन्सर आहे. त्याच्यानंतर हा साऊंड सेन्सर आहे. त्याच्यानंतर हा टच सेन्सर आहे, याला जर आपण स्पर्श केला त्या ठिकाणी तो लगेच डिटेक्ट करतो. हा गॅस सेन्सर आहे, लक्षात ठेवा LPG गॅस वगैरे असेल तर हा सेन्स करतो. आणि हा जो आहे हा वॉटर सेन्सर आहे, म्हणजे असे वेगवेगळे सेन्सर्स असतात. त्याच्यानंतर हे जे आहेत हे त्याचे काही किट्स आहेत. या ठिकाणी हे एक अत्यंत फेमस अशा प्रकारचं किट आहे, याला ॲड्रिनो किट असं म्हणतात. लक्षात ठेवा याच्यामध्ये आपल्याला काही सॉफ्टवेअर वापरावं लागतं. या ठिकाणी कॉर्ड दिलेली असते, त्या कॉर्डचा वापर जर आपण केला तर आपल्याला या ठिकाणी
पिन टाकून नंतर ही लॅपटॉपला टाकता येते आणि मग जो प्रोग्राम असतो तो प्रोग्राम सुद्धा यांच्यामध्ये भरता येत असतो. म्हणजे अशा पद्धतीने प्रोग्रामिंग भरणं, सेन्सर्स वापरणं याच्या साह्याने आपण रोबोटिक्स मध्ये आणखी जास्त मजा करत असतो. चला तुम्हाला मी एक सेन्सरची मजा दाखवतो. बघा या ठिकाणी माझ्याकडे एक अल्ट्रासॉनिक सेन्सर आहे. बघा तुमच्या असं लक्षात येईल की इथे हा अल्ट्रासॉनिक म्हणजे 20 किलोहर्ट्झ पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी सोडली जाते. हा ट्रान्समीटर आहे आणि इकडे रिसिव्हर आहे. काय गंमत होते आपण ती बघूया. बघा मी याचा आता सप्लाय स्टार्ट करतो आणि सप्लाय स्टार्ट केल्यानंतर मी या ट्रान्समीटर रिसिव्हरच्या जवळ एखादी वस्तू जर न्यायला सुरुवात केली तर काय होतं बघा. काय केलं सेन्सरने, हिला डिटेक्ट केलं. आता हिला बाजूला करून देतो. हे बघा हे तर लक्षात तुमच्या. म्हणजे हा जो सेन्सर आहे बघा आता जास्त वरतीने तर हा बंद होत आहे. एका विशिष्ट अंतरानंतर हा सेन्सर बरोबर डिटेक्शनचं काम करत असतो. आता हा जो सेन्सर आहे हा अल्ट्रासॉनिक सेन्सर लक्षात ठेवा. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं हे एक हँड सॅनिटायझर आहे बघा आणि त्याचं मशीन या ठिकाणी लिहिलं आहे. तुमच्या असं लक्षात येईल की याला जर मी ऑन केलं तर इथे इन्फ्रारेड सेन्सर बसवलेला आहे आणि इन्फ्रारेड डिटेक्टर बसवलेला आहे. जर मी याच्या पुढे हात नेला तर काय होतं बघा. ते माझ्या हातावरती थोडस सॅनिटायझर टाकून देतं बघा या पद्धतीने. म्हणजे आता इथे फक्त आवाज आला होता, इथे आपण त्याला एक काम लावून दिलं आणि या ठिकाणी ही जी मोटर आहे तिचा आपण वापर करून घेतलेला आहे आणि ती मोटर वापरून आपण जे सेन्सिंग होतंय त्याचं पुढे सर्किट तयार करून घेतलं बघा या पद्धतीने आहे. म्हणजे आपण हँड सॅनिटायझर जे त्याच्यासाठी आता डिटेक्शन कसं करता येईल त्याचा विचार केलाय. म्हणजे काय होतं याच्या समोर जेव्हा एखादा ऑब्जेक्ट येतो बघा तेव्हा तो खाली होतो आणि ऑब्जेक्ट गेला की तो दूर होत जातो. आहे ना मजा. चला आपण आणखीन एक सर्किट असं बघूया. बघा आपण इन्फ्रारेड सेन्सरच्या साह्याने सॅनिटायझरचा विचार केला होता. आता आपण या ठिकाणी एक हेड तयार केलेलं आहे आणि ते हेड कसं रोटेट होतं त्याचा विचार करूया. याच्यामध्ये जर आपण बघितलं इथे डोळ्यांमध्ये आपण सेन्सर बसवलेले आहेत, इन्फ्रारेड सेन्सर आणि डिटेक्टर सुद्धा बसवलेले आणि दोघांमध्ये थोडा अँगल दिलाय. बघा काय होतं तो आता माझ्याकडे फिरायला लागलाय आणि इकडे जर केलं तर बघा हा आणि त्याच्या समोर जर नेलं तर तो कन्फ्युज होऊन जातो. बघा कुठे न्यायचं ते बघा. म्हणजे मी ज्या बाजूला ऑब्जेक्ट नेईल त्या बाजूला तो आता बरोबर काय होतोय बघा मूव्ह होतोय बघा या पद्धतीने. म्हणजे तो डिटेक्ट करतोय त्या वस्तूला आणि त्या पद्धतीने तो स्वतःचं जे तोंड आहे ते त्या बाजूला फिरवतोय बघा. आहे ना म्हणजे कशामुळे झालं मग हे इन्फ्रारेड सेन्सर आणि इन्फ्रारेड डिटेक्टरमुळे झालं जे आपण आधीच्या प्रयोगात पाहिलं होतं. बघा आता आपण रोबोट गाडी कशा पद्धतीने तयार करतात किंवा त्याला बोट असं म्हणतात ते कसे तयार करतात त्याचा विचार करूया. त्याच्यासाठी काय असतं बघा त्याला 2 व्हील असतात आणि पुढच्या बाजूला एक हे कॅसल व्हील असतं. आता तुमच्या असं लक्षात येईल इथे बघा की 2 ज्या मोटारी आहेत म्हणजे ही जी मोटर मी तुम्हाला सिंगल शाफ्ट दाखवलेली ही सिंगल शाफ्ट मोटर इकडच्या बाजूला एक आणि इकडच्या बाजूला एक बसवलेली असते आणि तिला फक्त उलट सुलट सप्लाय जो आहे हा उलट सुलट सप्लाय दिला जात असतो. बघा आपण याला या ठिकाणी चालवून बघूया. बघा या पद्धतीने आणि हे त्याचा एक छोटासा रिमोट कंट्रोल असतो. जर आपण याला या ठिकाणी घेतलं तर त्याचे तुमच्या लक्षात येईल काही बटन असतात. म्हणजे आपण त्याला फॉरवर्ड देऊ शकतो. बघा या पद्धतीने हा फॉरवर्ड जाऊ शकतो, हा रिव्हर्स जाऊ शकतो. त्याच्यानंतर समजा मला याला टर्न करायचं आहे, राईट कडे टर्न करायचं तर फक्त मी एकच मोटर फिरवेल बघा या पद्धतीने. आणि जर समजा लेफ्ट कडे टर्न करायचं असेल तर मी राईटची मोटर फिरवेल या पद्धतीने. म्हणजे अशा पद्धतीने हा रिव्हर्स, फॉरवर्ड, लेफ्ट, राईट हे जे सगळे फंक्शन्स आहेत हे सगळे फंक्शन्स करू शकतो. मात्र याला या ठिकाणी कॉर्ड लावण्यात आलेली आहे आणि कॉर्डच्या साह्याने हा आपण चालवू शकतो. आहे की नाही मजा. समजा मला कॉर्ड नको असेल तर चला आपण एक रोबोट तसा सुद्धा बघूया. बघा आता या ठिकाणी हा कॉर्डलेस कंट्रोल म्हणजे रिमोट कंट्रोलच्या साह्याने चालणारा अशा प्रकारचा रोबो आहे. या ठिकाणी काही सर्किट आपण लावलेलं आहे, मोटर ड्रायव्हर वगैरे आणि इथे त्याचा एक रिमोट तुम्हाला दिसेल. आता मी याला ऑन करतो बघा. हा आता ऑन झालाय या पद्धतीने आणि इकडे मी हा रिमोटला सुद्धा ऑन करून घेतोय. आता काय होईल बघा. समजा आता मी एकच बटन दाबतो बघा.
तुमच्या लक्षात येईल की आता फक्त हा काय झाला, लेफ्ट कडे वळला. समजा मी फक्त एकच इकडचं लेफ्टचं बटन दाबलं तर आता बघा हा राईट कडे वळलेला आहे. आणि समजा आता मी याला या पद्धतीने ठेवलं आणि दोन्ही बटन दाबले तर काय होईल बघा, बघा हा पुढे जायला लागला आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण याला लेफ्ट किंवा राईट, बघा आता चालता चालता आपण त्याला लेफ्ट राईट करू शकतो बघा या पद्धतीने. येते लक्षात? म्हणजे आपल्याला त्याला चालता चालता सुद्धा काही कमांड्स देता येतील आणि कमांड्स देऊन आपण त्याला लेफ्ट किंवा राईट साईडला टर्न घेऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने मग आपण आता कॉर्डलेस अशा पद्धतीने किंवा रिमोटच्या साह्याने रोबोट चालवायला लागलेलो. काही रोबोट असे असतात की त्यांच्यामध्ये सेन्सर्स वापरलेले असतात. आपण सेन्सर्स वापरलेल्या रोबोटचा सुद्धा विचार करूया. बघा हा जो रोबोट आहे हा ऑब्जेक्ट फॉलोअर अशा प्रकारचा रोबोट आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की 2 BO मोटर्स वापरलेले आहेत, व्हील लावलेत आणि एक छोटंसं सर्किट दिलंय. पुढे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा इन्फ्रारेड सेन्सर लावलेले आहेत, मात्र ते रिव्हर्स पद्धतीने लावलेत. कसे बघा, जर मी याच्या समोर ऑब्स्टॅकल आणलं तर राईट कडच्या ऑब्स्टॅकलमुळे लेफ्टचं चाक फिरलं बघा, आणि समजा मी इकडच्या बाजूला ऑब्स्टॅकल आणलं बघा, आता लेफ्ट कडच्या ऑब्स्टॅकलमुळे राईट कडचं चाक फिरलं. आता हा ऑब्जेक्ट फॉलो करू शकतो. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर याच्या समोर धरला तर हा त्याच्या मागे मागे चालायला लागेल बघा. या ठिकाणी मी त्याला आता ठेवतोय आणि इथे बघा आता है ना. म्हणजे हा काय करतो, जेवढा वेळ त्याच्या समोर ऑब्जेक्ट येईल तेवढा वेळ हा चालतो बघा. आता मी दोन्ही ठिकाणी त्याला मिळ असं बघून सरळ चालायला लागेल बघा या पद्धतीने. हे बघा मी पाहिजे त्या पद्धतीने त्याला फिरवू शकतो बघा. हे बघा सरळ पण चालवत आहे मला. म्हणजे हा या ऑब्जेक्टला काय करतोय, फॉलो करतोय. सो दिस इज कॉल्ड एज अ ऑब्जेक्ट फॉलोअर रोबोट. बघा माझ्या हातांनी सुद्धा तो त्या ठिकाणी चालायला लागेल. हे बघा मजा येते ना. बघा हा एक आणखी इन्फ्रारेड वापरलेला रोबो आहे. आता इथं काय झालं बघा की जे इन्फ्रारेड लाईट आणि रिसिव्हर्स आहे, ट्रान्समीटर रिसिव्हर, ते या खालच्या साईडला ठेवलेले आहेत आपण. आणि खालच्या साईडला ठेवल्यामुळे इथे काय होतं बघा की डबल आपण पेअर वापरलेली, इकडच्या बाजूला एक पेअर आहे, इकडच्या बाजूला एक पेअर आहे. समजा आपण ब्लॅक सेलोटेप जो असतो या ब्लॅक सेलोटेपची पट्टी जर आपण पांढऱ्या पृष्ठभागावरती लावली तर हा जो रोबोट असतो हा लाईनला फॉलो करतो. जशा प्रकारची या टेपची लाईन आखलेली असणार आहे त्या पद्धतीने हा रोबोट तिला फॉलो करत करत चालतो. चला आपण त्याची मजा घेऊया. बघा या ठिकाणी मी एक अशी झिगझॅग टाईपची अशी कर आखलेली आहे आणि आता हा रोबो या करला कशा पद्धतीने फॉलो करतो ते आपण बघूया. तो काय करेल बघा आता की जेव्हा तो पांढऱ्या भागावरती लाईट टाकेल तेव्हा त्याला त्या ठिकाणी लाईट रिसिव्ह करताना मिळेल, मात्र जेव्हा तो ब्लॅक भागावरती लाईट टाकेल तेव्हा मात्र तो लाईट रिसिव्ह होणार नाही आणि त्याला तो शोधत शोधत कसा चालतो आपण त्याची मजा बघूया. बघा बघा आहे ना मजा. बघा तो लाईनला कसा फॉलो करतो बघा, चिकन नाही केलं बघा. है ना मजा. मित्रांनो आपण काही रोबोट्सचा मजा घेतला, रोबोट कशा पद्धतीने काम करतात याच्याबद्दलची अगदी थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केला. चला आता आपण एक मोठा रोबो बघूया की जो रोबो आमच्या वस्तू ने आण करण्याचं काम करत असतो आणि बऱ्याच वेळेला तो वेगवेगळ्या प्रकारच्या उद्घाटनांमध्ये रिमोट देणं आणि घेणं हे सुद्धा करत असतो. चला आपण तो कसं काम करतो बघूया.
बघा आता या रोबोटने माझा जो चष्मा होता तो आणून दिलेला आहे, म्हणजे हा माझं काम करत असतो आणि काम झाल्यानंतर हा मुकाट्याने मागच्या साईडला सुद्धा हुंडत असतो. लक्षात घ्या, हा वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स करत असतो. याला जी आर्म दिलेली आहे, रोबोटिक आर्म जी आहे, या रोबोटिक आर्मच्या साह्याने हा वेगवेगळे जे फंक्शन्स आहेत हे वेगवेगळे फंक्शन्स करत असतो. आहे की नाही मजा? मग रोबोटिक्सच्या गमती जमती बघून मजा आली की नाही? तुम्ही सुद्धा तुमच्या नजीकच्या एखाद्या रोबोटिक्सच्या क्लबला भेट द्या आणि त्या ठिकाणी रोबोट्स कशा पद्धतीने बनवतात हे समजून घ्या आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे रोबोट बनवायला लागा. मित्रांनो, हा आपला 25वा एपिसोड होता. संडे इज फंडेचा हा 25वा एपिसोड आपण स्पेशली रोबोटिक्ससाठी तयार केला, ज्याच्यासाठी माझ्या छोट्या विद्यार्थ्यांनी मागणी केली होती की आम्हाला रोबोटिक्स बद्दल काहीतरी माहिती द्या. त्यांच्यासाठी आपण हा स्पेशल भाग तयार केला होता. ऑगस्ट पासून आपण ही सिरीज सुरू केली होती. कोविडच्या लॉकडाऊनमुळे आपल्याला शाळेमध्ये येता येत नव्हतं आणि म्हणून आपण ऑनलाईन काहीतरी विद्यार्थ्यांसाठी करावं, याच्यासाठी आपण संडे इज अ फन डे हा एक कार्यक्रम ऑनलाईन सुरू केला होता आणि ह्या कार्यक्रमाला प्रचंड अशा प्रकारचा प्रतिसाद आपल्या सगळ्यांकडनं मिळाला. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानू इच्छितो. माझ्या अत्यंत छोट्या छोट्या विद्यार्थ्यांपासून, पहिलीच्या विद्यार्थ्यांपासून तर थेट MSc पर्यंतचे जे माझे विद्यार्थी आहेत, या सगळ्यांनी या कार्यक्रमाला बघून खूप आनंद घेतला. पालकांनी सुद्धा आनंद घेतला. त्या सगळ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. शिक्षक मित्रांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये काही गोष्टी सुचवल्या, मग त्यांना सुद्धा मी धन्यवाद देऊ इच्छितो. ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि आमची ही जी सिरीज आहे, ही सिरीज आपण या ठिकाणी पूर्ण करतो. धन्यवाद.